विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार। आज आहे 18 ऑक्टोबर। आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत। व्हिडिओमध्ये एकूण 10 प्रश्न असणार आहेत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देखील खाली कमेंट करायचं आहे। व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात पहिला प्रश्न आहे, गाझा युद्धबंदीमध्ये मध्यस्थी आणि इस्रायली पोलिसांची सुटका करण्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेबद्दल इस्रायल त्यांना कोणता पुरस्कार देईल? तर हा देणार आहे इस्रायली राष्ट्रपती पदक सन्मान। इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हेर्झोग हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार प्रदान करतील। इस्रायली बंधकांची सुटका करण्यात आणि गाझा युद्ध बंदीमध्ये मध्यस्थी करण्यात ट्रम्पचे प्रयत्न महत्त्वाचे होते। इस्रायली राष्ट्रपती पदक हा इस्रायल किंवा मानवतेसाठी उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो। यापूर्वीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये बराक ओबामा यांचा समावेश होता, ज्यांना 2013मध्ये जागतिक शांततेत त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले होते। पुढील प्रश्न, आईपासून बाळाला होणाऱ्या हेपेटायटिस बी, HIV आणि सिफिलिसच्या संसर्गाचे तिहेरी उच्चाटन करणारा पहिला देश कोणता ठरला? तर तो ठरला आहे मालदीव। जागतिक आरोग्य संघटनेने मालदीवला आईपासून बाळाला हेपेटायटिस बीचा संसर्ग पूर्णपणे नष्ट केल्याबद्दल मान्यता दिली। मालदीवमध्ये 95% जास्त गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व काळजी मिळाली आहे। HIV, सिफिलिस आणि हेपेटायटिस बीसाठी जवळपास सार्वत्रिक चाचणी केली जाते। जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी या कामगिरीचे जागतिक आरोग्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून कौतुक केले। यानंतर पुढील प्रश्न, सप्टेंबर 2025मध्ये भारताचा किरकोळ महागाई दर किती होता? तर तो होता 1.54%। जून 2017 नंतर सप्टेंबर 2025 हे वर्ष दरवर्षातील सर्वात कमी महागाई दर होता। ग्रामीण भागात 1.07% कमी झाली, तर शहरी भागात 2.04% थोडीशी वाढ झाली। सप्टेंबरमध्ये सलग चौथ्या महिन्यात अन्नधान्य महागाई दर -2.28% इतका नकारात्मक राहिला। महागाईतील घट प्रामुख्याने अनुकूल आधारभूत परिणाम आणि भाज्या, तेल, फळे, डाळे आणि तृणधान्याच्या घसरत्या किमतीमुळे झाली। प्रश्न 4, कोणते मंत्रालय 1 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान चौथे राष्ट्रव्यापी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट अभियान आयोजित करत आहे? तर ते आयोजित करत आहे कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालय। लक्षात घ्या, ही मोहीम भारतातील 2000 जिल्हे आणि उपविभागीय मुख्यालयांमध्ये राबवली जाईल। फेस ऑथेंटिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून 2 कोटी डिजिटल जीवन प्रमाणपत्रे तयार करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे। हे 19 पेन्शन वितरण बँका आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केले आहे। ही मोहीम प्रत्येक पेन्शनधारकांपर्यंत, विशेषतः देशाच्या दुर्गम भागात पोहोच सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करते। प्रश्न 5, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायद्यांतर्गत खटले कमी करण्यासाठी आणि दंडात्मक नुकसान भरपाईचे तर्कसंगतीकरण करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी कोणती योजना सुरू केली? तर ती सुरू केली आहे विश्वास योजना। ही योजना नवी दिल्ली येथे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या 238व्या बैठकीत सुरू करण्यात आली। या योजनेचा उद्देश कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायद्यांतर्गत खटले कमी करणे आणि मालकांसाठी तर्कसंगत दंडात्मक नुकसान भरपाईची तरतूद करणे आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि जे नवीन असाल त्यांनी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील प्रश्न, निश्चित अंदाजे विमान भाडे प्रदान करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी उद्घाटन केलेल्या योजनेचे नाव काय? तर ते आहे फेअर से फुर्सत। योजनेअंतर्गत अलायन्स एअर एकच निश्चित भाडे देईल, जे प्रस्थानाच्या दिवशीही स्थिर राहील। ही योजना वर्षाच्या अखेरीपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाईल, ज्यामध्ये व्यवहार्यता आणि प्रवाशांच्या प्रतिसादाचे मूल्यांकन करण्यासाठी निवडक मार्गांचा समावेश असेल। ही योजना उडान योजनेच्या मुख्य तत्त्वांशी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश विमान वाहतूक लोकशाहीकरण करणे आणि ते परवडणारे बनवणे आहे। पुढील प्रश्न, इंडियाज ब्लू इकॉनॉमी स्ट्रॅटेजी फॉर हार्नेसिंग डीप सी अँड ऑफशोअर फिशरीज हा अहवाल कोणी सुरू केला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, BVR सुब्रमण्यम।
या अहवालात भारताच्या खोल समुद्रातील आणि किनाऱ्यावरील मत्स्यपालनाच्या प्रशासनाला बळकटी देण्यासाठी 3 टप्प्यांचा रोडमॅप मांडण्यात आला आहे. 12 नॉटिकल मैलांचा सार्वभौम जलक्षेत्र आणि 200 मैलांचा आर्थिक क्षेत्र असलेल्या भारताने अद्याप खोल समुद्रातील संसाधनांचा पूर्णपणे शोध घेतलेला नाही. प्रश्न 8. बीजगणितीय विश्लेषण आणि प्रतिनिधित्व सिद्धांतातील योगदानासाठी 2025 मध्ये एबेल पारितोषिक कोणाला मिळाले? तर हे मिळाले आहे मसाकी काशिवारा यांना. काशिवाराने डी मॉड्यूलचा सिद्धांत मांडला, जो रेषीय आंशिक विभेदन समीकरणे अभ्यासण्यासाठी एक बीजगणितीय चौकट आहे. समीकरणांमधील एकवचनाच्या प्रसाराचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी सूक्ष्म आधाराने वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांसारखी प्रमुख साधने विकसित केली. पुढील प्रश्न. अबुधाबी येथे झालेल्या IUCN जागतिक संवर्धन काँग्रेसमध्ये प्रतिष्ठित WCPA केंटन मिलर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले? तर ते ठरले आहे डॉक्टर सोनाली घोष. संवर्धनातील नेतृत्वासाठी जागतिक संरक्षित क्षेत्र आयोग कडून दर 2 वर्षांनी WCPA केंटन मिलर पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रीय उद्याने आणि संरक्षित क्षेत्रांच्या शाश्वततेची खात्री करण्यासाठी नवोपक्रम आणि नेतृत्व यांना हा पुरस्कार दिला जातो. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या संवर्धनासाठी आणि भारतातील संरक्षण क्षेत्राच्या दीर्घकालीन शाश्वततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल डॉक्टर सोनाली घोष यांना सन्मानित करण्यात आले. पुढील प्रश्न. IUCN जागतिक वारसा आउटलुक 4 अहवालानुसार एकूण सकारात्मक संवर्धन दृष्टिकोन किती कमी झाला? तर तो 5% कमी झाला आहे. अहवालात असे दिसून आले की हवामान बदल हा आता नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांसाठी सर्वात मोठा धोका आहे, जो ज्यापैकी 43% स्थळांना प्रभावित करतो. आक्रमक परग्रह प्रजाती 30% स्थळांवर परिणाम करतात आणि वन्यजीव आणि वनस्पती रोग 2020 मध्ये 2% 2025 मध्ये 9% वाढले आहे. यानंतर तुमच्यासाठी होमवर्क. आईपासून बाळाला होणाऱ्या हिपॅटायटिस B, HIV आणि सिफिलिसच्या संसर्गाचे तिहेरी उच्चाटन करणारा पहिला देश कोणता ठरला? भारत, मालदीव, श्रीलंका की थायलंड? ज्यांनी आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. जर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून करंट अफेअर अपडेट हवा असेल तर हा QR कोड स्कॅन करून ग्रुप जॉईन करू शकता किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 7 वाजता आपण असाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तसेच जे एक्स्ट्रा क्वेश्चन असतात ते आपण यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून देखील आपल्यासाठी घेऊन येत असतो. जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं तर नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला भेटतील. थँक्यू.